नमस्कार, द कार्स क्रिटिकीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज जी गाडी तुम्ही फ्रेममध्ये बघताय ती आहे माझी 2017ची मारुती सुझुकी वॅगनार VXI AMTचं लिमिटेड एडिशन व्हेरियंट। या गाडीला या वर्षी सप्टेंबर 2025मध्ये 8 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि ही गाडी आम्ही सप्टेंबर 2017मध्ये दसऱ्याला घेतली होती। तर तेव्हा ना मारुती सुझुकीने एक लिमिटेड एडिशन किट लॉन्च केलेले। त्या किटमध्ये त्यावेळेला आपल्याला काय काय भेटले आहे ज्याने ही गाडी इतर VXI व्हेरियंटपासून रस्त्यावर युनिक दिसते आणि या 8 वर्षात मी या गाडीमध्ये काय काय अपग्रेड अँड मॉडिफिकेशन्स केले आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सर्वात पहिले आपण फ्रंट प्रोफाईलवरूनच चालू करूया। आपल्याला त्या लिमिटेड एडिशन किटचे समोर आपल्याला काहीच नाही भेटलेले आहे, तर मी यात काय बेसिक आणि युनिव्हर्सल मॉडिफिकेशन्स केले आहेत। सर्वात पहिले मी या गाडीत कन्व्हेक्शनल वायपर्स म्हणजेच आपले फ्रेमवाले वायपर्सवरून हायब्रिड वायपर्स म्हणजेच आपले फ्रेमलेस वायपरवर अपग्रेड केले आहेत। हे बघा, हे आपले हायब्रिड वायपर्स त्या आपल्या कन्व्हेक्शनल वायपर्सपेक्षा चांगली आपली विंडशील्ड साफ करतात। ते कन्व्हेक्शनल वायपर्स तुम्हाला ऑल अराउंड 300 ते 350 मध्ये भेटत असतील पेअर, पण हे थोडे त्याच्यापेक्षा महाग आहेत। हे तुम्हाला 500 ते 700 पर्यंत भेटतील, पण हे व्हॅल्यू फॉर मनी आहेत। हे ना आपले विंडशील्ड आहे ना प्रॉपर साफ करतात हाय स्पीडवर। आणि ह्याची जर तुम्हाला अजून लाईफ वाढवायची असेल ना तर तुम्हाला मी एक टिप देतो। जर तुमची गाडी आहे ना लॉंग वेळसाठी उभी राहणार असेल ना तर हे तुम्ही आपली गाडी पार्क केल्यावर ना हे दोन्ही वायपर असे वर करून ठेवा, ज्याने याचे रब्बर आहे तो डॅमेज होणार नाही आणि आपल्या विंडस्क्रीनवर लाईन्स पण असं सोडणार नाही। नंतर ना इथे तुम्ही हेडलाईटमध्ये बघू शकता, इथे आपल्याला एक ब्लू फ्लेमवाली कॉर्नर पार्किंग लाईट भेटत होती। तर यात ना कंपनी आपल्याला हॅलोजन बल्ब दिले होते, तर यात मी ते काढून व्हाईट LED बल्ब टाकले आहेत, त्याने रात्रीच्या वेळेला ना अजून गाडीचा लुक एनहॅन्स होतो। नंतर खाली हेडलाईट आणि फॉग लॅम्पमध्ये सध्या तुम्हाला काही अपग्रेड दिसणार नाही आहे, कारण ते स्टॉक आहेत। माझे असे विचार चालले आहे की हेडलाईटमध्ये ना LED टाकायचे आणि खाली फॉग लॅम्प्सच्या इथे प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स, पण मी सध्या तो प्लॅन होल्डवर ठेवला आहे बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन। जर मी केलेच तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये समजेलच, बाकी काही चेंजेस नाही आहेत फ्रंट प्रोफाईलमध्ये। आता आपण आलेलो आहोत या गाडीच्या साईड प्रोफाईलवर, आणि साईड प्रोफाईलवर सर्वात पहिले तुम्हाला दिसणारे त्या लिमिटेड एडिशन किटचे सर्वात पहिले पार्ट जे की आहे ते ग्राफिक्स। हे जे ग्राफिक्स तुम्ही बघताय या गाडीवर ते आपल्या किटमध्ये इन्क्लुडेड होते। आणि नंतर एक बेसिक अँड युनिव्हर्सल मॉडिफिकेशन म्हणजे मी याच्यात टाकलेत गॅलिओचे सनवायझर्स और रेनवायझर्स। नंतर ना एक मेजर अपग्रेड मी या गाडीच्या साईड प्रोफाईलवर केले आहे, ते आहे मी या गाडीचे टायर साईज अपग्रेड केले आहे। गाडीत ना कंपनीने आपल्याला अपोलोचे 155/65 R14 ही टायर साईज दिली होती, पण ना ते टायर साईजमुळे गाडीची प्रोफाईल काय एवढी चांगली दिसत नव्हती। तुम्हाला मी रेफरन्ससाठी एक जुना फोटो गाडीचा इथे अटॅच करतो। तर ते लुक्स आणि टायर्स मला आवडायचे नाही। त्या टायर्सने ना खूप हाय स्पीडला गाडीमध्ये बॉडी रोल फील व्हायचा। मग त्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करायला मी या गाडीत टायर साईज अपग्रेड केले आहे आणि मी यात योकोहामाचे 165/70 R14 ही टायर साईज टाकली आहे। त्याने गाडीत होणारे बॉडी रोल खूप जास्त पर्सेंटेजने कमी झाले आहे आधीपेक्षा। ही टायर साईज ना फक्त ज्यांच्याकडे वॅगनार VXI व्हेरियंट आहे ना त्यांच्यासाठीच रिकमेंडेड आहे, कारण VXI व्हेरियंटमध्ये 14 इंचचे स्टील रिम्स भेटतात आपल्याला आणि LXI व्हेरियंटमध्ये 13 इंच। मग त्यात तुम्ही ही टायर साईज टाकू शकत नाही। मी हिचे टायर साईज तर चेंज केलेच आहे, त्यासोबत मी हिचे व्हीलकॅपसुद्धा चेंज केले आहेत। या गाडीत काही अशा प्रकारचे पहिले व्हीलकॅप यायचे वॅगनारसोबत आपल्याला कंपनीकडून, पण मला ते काय एवढे आवडायचे नाही, मग ते खराब होत आलेच होते। तर मी ह्याच्यात आता स्विफ्टचे टाईप 3चे व्हीलकॅप सध्या तरी टाकले आहेत, कारण आपण लवकरच हिच्यात एक तर सेलेरिओचे अलॉय हे अशा डिझाईनचे टाकणार आहोत, किंवा जर आफ्टर मार्केट टाकायचे असेल तर या डिझाईनचे आपण हिच्यात अलॉय टाकणार आहोत। आता आपण आलेलो आहोत गाडीच्या रिअर प्रोफाईलवर, आणि रिअर प्रोफाईलवर तुम्हाला लिमिटेड एडिशनचा जो पार्ट बघायला भेटणार आहे तो असणार आहे हा रिअर स्पॉइलर। आता तुम्ही बोलाल रिअर स्पॉइलरमध्ये काय लिमिटेड एडिशन आहे, पण जर आता आपण शोरूमला गाडी घ्यायला गेलो तर हा पार्ट तुम्हाला ॲज अ ॲक्सेसरीज लावून देतील, पण तेव्हा हा त्या किटमध्ये इन्क्लुडेड होता, ज्या किटची प्राईस ऑल अराउंड 20,000 to 25,000 होती। नंतर मी ह्याच्यात बेसिक अँड युनिव्हर्सल अपग्रेड केले आहे, ते मी ह्याच्यात लावलं आहे 1080चा रिव्हर्स HD कॅमेरा। त्याच्याखाली तुम्ही इथे बघू शकता, आधी आपल्याला काय इथे असं बॉडी कलर्ड एक रिफ्लेक्टर कवर दिला जात होता कंपनीकडून, पण मी तो काढून ह्याच्यातनं एक रिअर बंपर लाईट येते मारुती जेन्युइन, ती मी ह्याच्यात टाकली आहे। त्या लिमिटेड एडिशन किटचे ना तुम्हाला मोस्ट ऑफ पार्ट्स हे इंटिरियरमध्येच बघायला भेटणार आहेत। सर्वात पहिलं हे बघा,
आपण जिथून पॉवर विंडो कंट्रोल करतो ना, तो पूर्ण पॅनल आपल्याला इथे वुडन फिनिशमध्ये दिला आहे. नंतर इथे तुम्ही सीट कवर बघू शकता. हे पूर्ण सीट कवर्स आहेत ना, आपल्या ग्राफिक्सला मॅचिंग सीट कवर्स असणार आहेत विथ 2 पिलोज. नंतर इथे जो हा पॉवर विंडोचा स्विच आहे बघा, हा पण आपल्याला वुडन फिनिशमध्ये दिला आहे. नंतर रिअरची जी अजून एक गोष्ट इन्क्लुडेड असणार आहे या किटमध्ये ती असणार आहे ही, हे फॅब्रिक मॅट्स गाडीचे. हे आहे ड्रायव्हर अँड को ड्रायव्हरचे सीट्स. या सीट कवरची ना क्वालिटी एवढी चांगली आहे की एवढे 8 वर्ष झालेत तरी पण अजून एक खराब झाले नाही आहेत, जसेच्या तसे आहेत. नंतर तुम्ही इथे एक बेसिक अँड युनिव्हर्सल मॉडिफिकेशन बघताय, ती आहे मी इथे लावला एक नेक पिलो. नंतर खाली गेलात इथे तर मी लावला या गाडीत एक युनिव्हर्सल आर्मरेस्ट. मी तुम्हाला रिअर मॅटवर दाखवलं ना की ते आपल्या किटमध्ये इन्क्लुडेड होते. मग आपली पुढची मॅट्स पण आहे बघा, त्या किटमध्ये आपल्याला काय अशा प्रकारचे भेटत होते, ज्याच्यावर ना वॅगनरची इथे बॅजिंग होती. ही आहे ड्रायव्हर साईडची मॅट्स. आणि को ड्रायव्हरची मॅट बघा, इथे पण आपल्याला वॅगनरची बॅजिंग बघायला भेटते. जसं मी तुम्हाला मागे दाखवले ना आपल्याला पॉवर विंडोच्या कंट्रोलच्या खाली वुडन फिनिश भेटणार आहे, तसंच आपल्याला फ्रंट साईडला पण इथे भेटणार आहेत. नंतर इकडे गेलात तर कप होल्डरच्या इथे पण आपल्याला ग्लॉस ब्लॅकमध्ये बघायला भेटणार आहे. नंतर जसं मी तुम्हाला मागे सांगितलेलं की रिव्हर्स पार्किंग सेन्सर सुद्धा आपल्या या किटमध्ये इन्क्लुडेड होते. मग त्याचा युनिट आहे ना, तो पण आपल्याला इथे वुडन फिनिशमध्ये भेटला आहे, नाही तर नॉर्मल गाड्यांमध्ये ना हा ब्लॅकमध्ये भेटतो. नंतर इकडे बघितलं तर स्टेअरिंग कवर सुद्धा आपल्याला ग्राफिक्स अँड सीट कवर्सला मॅचिंग भेटला आहे. नंतर इथे स्टेअरिंगवर बघितलं तर हा ग्लॉस ब्लॅक आहे. हा ॲक्च्युली माझ्या ब्रेसलेटने ना पूर्ण स्क्रॅच आलेत त्याच्यावर. नंतर इथे आपल्याला एसचा लोगो आहे ना सुझुकीचा, तो नॉर्मल VXI किंवा LXI मध्ये ना नुसता 3D मध्ये बघायला भेटतो, पण इथे आपल्याला ग्लॉस ब्लॅकमध्ये बघायला भेटणार आहे. नंतर हा बघा, जसं त्या साईडला होता तसंच या स्पोकवर सुद्धा हा ग्लॉस ब्लॅक. नंतर मी जे अपग्रेड केले आहे ना ते आहे या गाडीचा म्युझिक सिस्टम. या गाडीत ना सर्वात पहिले काही अशा प्रकारचा म्युझिक सिस्टम यायचा जो की सपोर्ट करायचा AM, FM, ऑक्स आणि USB. त्यात साधी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण नव्हती. मग मी यात टाकल्या हा डायमंड X80चा वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेचा म्युझिक सिस्टम. त्याच्या खाली बघितलात तर आपल्याला इथे AC कंट्रोल्स वुडन फिनिशमध्ये भेटणार आहेत. नंतर त्या किटचा एक लास्ट पार्ट, या डॅशबोर्डवरचा हा ट्रिम आपल्याला ग्लॉस ब्लॅकमध्ये भेटणार आहे. नंतर लास्ट मॉडिफिकेशन, मी यातनं इथून हॅलोजन बल्ब काढून ना याच्यात LED टाकले आहेत दोन्ही साईडला, मागे आणि पुढे. आता तुम्ही बोलाल ह्याच्यात काय लिमिटेड एडिशन आहे, ते इझिली आता आपण कस्टमाइज करू शकतो आफ्टर मार्केट, जसं की ग्लॉस ब्लॅक पॅनल्स आणि वुडन फिनिश. पण ही व्हिडिओ आहे ना रिगार्डिंग लिमिटेड एडिशन किट होती VXI व्हेरियंट, जो आपल्या मारुती सुझुकीने 2017 मध्ये ना लॉन्च केलेला. तर त्याबद्दल ही व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कार रिव्ह्यू आणि कार रिलेटेड कंटेंट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.